परली के नागरिकों की पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे से बड़ी उम्मीदें हैं। परली का ताप विद्युत संयंत्र भारी प्रदूषण फैला रहा है, जिससे लोगों के स्वास्थ्य और कृषि पर बुरा असर पड़ रहा है। अवैध राख परिवहन की समस्या 2 दशकों से बनी हुई है, लेकिन अब लोग समाधान की मांग कर रहे हैं। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे का निर्वाचन क्षेत्र परली पिछले 2 दशकों से प्रदूषण की गंभीर समस्या से जूझ रहा है। विशेष रूप से परली स्थित ताप विद्युत संयंत्र से भारी मात्रा में उत्पन्न होने वाले राख के अवैध परिवहन के कारण यह क्षेत्र प्रदूषण से ग्रस्त है। थर्मल पावर प्लांट के आसपास के गांवों के नागरिकों को कई वर्षों से इसके खतरनाक प्रभावों का सामना करना पड़ रहा है। यह प्रदूषण कृषि के साथ साथ नागरिकों के स्वास्थ्य पर भी बुरा असर डाल रहा है, जिससे श्वसन, पेट और फेफड़ों की समस्याएं बढ़ रही हैं। कई बार इस मुद्दे पर विरोध प्रदर्शन और प्रशासनिक बैठकें भी हुई, लेकिन अब तक कोई ठोस समाधान नहीं निकल सका है। ऐसे में नागरिकों की उम्मीदें अब पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे से जुड़ी हुई हैं, क्योंकि उन्होंने हाल ही में पर्यावरण मंत्रालय की जिम्मेदारी संभाली है और उनके नेतृत्व में इस समस्या का समाधान होने की उम्मीद व्यक्त की जा रही है। आपण जर बघितलं तर परळी वैजनाथ थर्मल पॉवर स्टेशन मधून जी कोळशाची राख तयार होते बनते त्या राखीचा वापर हा मोठ्या प्रमाणावर वीटभट्टी व्यावसायिक तसेच सिमेंट फॅक्टरीचे संबंधित लोक त्यात वापरतात। परंतु ह्या प्रदूषणाला आळा घालावा म्हणून ज्यावेळेस थर्मलचे चीफ इंजिनियर श्री वीरेश पाठक होते, त्यांनी ऑपरेशन दंडकारण्य राबवून प्रोजेक्ट फिनिक्स हा डेव्हलप केला। मोठमोठ्या राखीच्या त्या साम्राज्यावर त्यांनी लाखो झाडांचं जतन करून त्या झाडांना वाढवलं, परंतु राखेच्यासाठी हपापलेल्या रक्तपिपासू काही जणांनी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणलेले आहे। अनेक टिप्पर इथे दिवस रात्र जात असतात, त्याच्यामध्ये त्या उघड्यावरती जी राख असते त्या राखेमुळे नागरिकांना त्वचा विकार, नेत्रदोष असे वेगवेगळे आजार कारणीभूत आहेत। आता ह्या सर्वांवरती आवाज उठवण्यासाठी म्हणून राख प्रदूषण नियंत्रण समिती स्थापन झालेली होती। त्या समितीच्या वतीने वेळोवेळी महसूल प्रशासन तसंच थर्मलचे चीफ इंजिनियर, त्यानंतर पोलीस प्रशासन व RTO या सर्वांची एक बैठक घेऊन वेगवेगळ्या वेळेस बैठका होऊन कारवाई केली जाईल। बंद एन्क्लोज्ड टँकर्स असतील, जे टँकर जे ओपन टिपर असतील त्याची जी राख आहे ती ओली असेल, अशा सगळे प्रावधान करण्यात आले। परंतु हे सगळे निर्णय फक्त कागदोपत्री झाले, प्रत्यक्षात मात्र याची काही अंमलबजावणी झालेली नाही। आता सध्या आता पर्यावरण खातं हे मराठवाड्यात पहिल्यांदा मिळालेलं आहे पंकजा मुंडे यांना। तर मंत्री पंकजा मुंडे यांनी आश्वासन दिलेलं आहे की राखेवरती कारवाई होईल, परंतु इथे त्यांना महसूल प्रशासन, प्रदूषण नियंत्रक मंडळ, थर्मल पॉवर स्टेशन, RTO आणि पोलीस या सगळ्यांचं सौहार्द एकत्रितपणे यांनी काम करून नागरिकांना दिला जसा पंकजा मुंडेंच्या मार्फत मिळेल अशी एक आशा इथले नागरिक व्यक्त करत आहेत। वैद्यनाथाच्या नगरीची ओळख जी आहे ती वैद्यनाथ ज्योतिर्लिंगामुळे देशात आणि संपूर्ण जगतात आहे। त्यासोबत थर्मल पॉवर स्टेशनमुळे इतर राज्यांना आणि राज्यात वीज निर्मिती जी आहे ती अत्यावश्यक असल्या कारणानं विजेची निर्मिती केली जाते, परंतु वीज निर्मितीमुळे होणारं जे राखेचं जे प्रदूषण आहे त्याची उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे। राखेची योग्य विल्हेवाट लावणं अत्यावश्यक आहे। त्यामध्ये प्रामुख्यानं वीटभट्टीसाठी राख वापरली जाते किंवा इतर उद्योगांसाठी राख वापरली जाते, त्याची योग्य ती उपाययोजना करणं अत्यावश्यक आहे। वाहतूक करत असताना योग्य मार्गानं आणि ठराविक वेळेत ती वाहतूक केली जावी अशी जनतेची अपेक्षा। आणि आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जे परळीतले जे समिती आहे त्यांच्या माध्यमातून अनेक वेळा यासाठी पाठपुरावा केलेला आहे, परंतु आणखी अंमलबजावणी त्याची झालेली नाही। आता अपेक्षित असं आहे की टिप्परद्वारे केली जाणारी वाहतूक ठराविक वेळेत केली जावी आणि त्यासोबतच त्यासाठी जी काळजी घ्यायची आहे की ओली राख टिप्परमधून नेली गेली पाहिजे किंवा ती राख पूर्णपणे झाकून टिप्परच्याद्वारे वाहतूक केली गेली पाहिजे, याची काळजी दक्षता घेतली जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि विशेष म्हणजे मराठवाड्यात प्रथमच पहिल्यांदा पंकजाताईच्या माध्यमातून पर्यावरण मंत्री पद मिळालेलं आहे। त्या माध्यमातून निश्चित या ठिकाणी परळीकर आणि परिसरातले नागरिक अपेक्षा करत आहेत की नक्कीच पर्यावरण या ठिकाणी संतुलन राखलं जाईल आणि प्रदूषण नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना आणि काळजी घेतली जाईल।